हाय हॅलो नमस्कार मंडळी, राम राम. मी अश्विनी आणि तुम्ही बघताय आज काय विशेष. तर लेकीचा हट्ट होता, मला गुलाबजाम खायचेत आणि आत्ताच खायचेत, ऑनलाईन ऑर्डर कर. आपली लेकरं आपण करतो ते सगळं बघून बघून शिकतातच नाही का. आम्ही दोघं पण वर्किंग असल्यामुळं बऱ्याचदा असं होतं की अर्जंटमध्ये काही हवं आहे तर ऑर्डर केलं. इन्स्टामार्ट, स्विगी याच्यावरून पटकन 15 मिनटात घरी डिलिव्हरी येते. मी तिला म्हटलं, हे बघ गुलाबजाम तर मी काही ऑर्डर करणार नाही आहे, पण खवा ऑर्डर करते आणि आपण घरच्या घरी गुलाबजाम बनवू. मग काय थोडासा कामातून वेळ काढला आणि खवा ऑर्डर केला. तर अमूलचं 95 रुपीजला म्हणजे 95 रुपयांना 200 ग्राम खव्याचं पॅकेट येतं. फ्रोझन खवा असतो हा, म्हणजे फ्रीजरमध्ये ठेवलेला. तर तो मी ऑर्डर केला. नंतर त्याला बाहेर ठेवला. आल्यानंतर थोडा वेळ बाहेर ठेवला की तो नॉर्मल होतो. त्याच्यानंतर त्याला थोडं कुस्करून घेतलं आणि 3 वाटी खवा असेल तर 1 वाटी तुम्हाला मैदा टाकायचा आहे त्याच्यात. तर मी मैदा 1 वाटी ॲड करून घेतला आणि 2 चमचे बारीक रवासुद्धा टाकला आहे. तो शूट करायचं राहून गेलं. त्यानंतर चवीनुसार मीठ आणि थोडंसं जो आहे खायचा सोडा टाकला. आता ही आहे हाजमोलाची बरणी. सगळ्याच मराठी किचनमध्ये तुम्हाला ही सापडेलच. या बरण्या कोणी फेकून देत नाही, तर अशा छोट्या मोठी गोष्टी ठेवायला आपण वापरतो. मी पण हिंग ठेवायला, सोडा ठेवायला वापरते. तर खव्यात हे सगळं टाकून घेतलं. त्यानंतर घेतलं दूध. तर पाऊण वाटी दूध घेतलं आहे मी इथं आणि ते सगळं दूध काही मला लागलं नाही. लागेल त्या हिशोबानं थोडं थोडं दूध ॲड करत जायचं आणि याचा आपल्याला एक गोळा बनवून घ्यायचा आहे. तर मिक्स करत करत गेल्यानंतर मला वाटते अर्ध्या वाटीपेक्षा जास्त, पण पाऊण वाटीपेक्षा कमी एवढं दूध मला लागलं आणि छान असा गोळा तयार झाला. आता हा जो गोळा आहे पिठाचा, तो आपल्याला अशा पद्धतीनं मनगटाचा जो खालचा भाग असतो, मनगटाचा नाही सॉरी, तळहाताचा जो खालचा भाग असतो त्याने दाब देत देत मळून घ्यायचं आहे. तर इथं मी हे पुन्हा एकदा मळून घेते. व्यवस्थित असं मळून झालं की त्यानंतर आपल्याला गुलाबजाम बनवायला घ्यायचे. तर व्यवस्थित असं मळून झालं आहे पीठ. आता मी गुलाबजाम बनवणार आहे. तर मीडियम आकाराचे गुलाबजाम आपल्याला बनवून घ्यायचे आहेत. फार मोठे पण नाही बनवायचे आणि फार छोटे पण नाही बनवायचे, म्हणजे तळायला वगैरे बरे पडतात. आणि इथं मी एक एक करून गुलाबजाम बनवत होते. थोडे गुलाबजाम बनवून झाले. त्यानंतर मग लेक आली माझी आणि मला म्हणायला लागली, मी पण तुला मदत करणार. मग तिला म्हटलं हात धुवून मग ये, कारण ती खेळत बसली होती. मग ती पण आली आणि दोघींनी मिळून थोडेसे गुलाबजाम तिनं पण बनवू लागले. हे बघा इथं बनवते मी, तिला बाजूला काढून दिलं होतं पीठ आणि थोडे गुलाबजाम तिनं बनवायला मदत केली. असं करून सगळे गुलाबजाम जे आहेत ते माझे थोड्या वेळात इथं रेडी झालेत. आता गुलाबजाम आपल्याला तळायला घ्यायचे होते. तर तुम्ही बघू शकता 200 ग्राम खव्यापासून किती सारे गुलाबजाम बनलेत. एवढे सगळे गुलाबजाम बनाले आणि मग आता तळायचे. तिला बाहेर पाठवलं किचनमधून, कारण मी जेव्हा तेलाचं कोणतंही काम करते तेव्हा मुलांना तिथं आसपास फिरकूसुद्धा देत नाही, कारण मला भीती वाटते आणि हेच बेटर असतं त्यांच्या सेफ्टीसाठी. सेफ नसतं त्यांनी तेल वगैरे आपण तळत असतो तेव्हा आजूबाजूला असणं. कधी काही धक्का वगैरे लागला तर भाजू शकतं, उगाच रिस्क कशाला. आणि ही जी छोटी लोखंडी कढई आहे त्याच्यात मी तेल जे आहे ते घेतलं तळण्यासाठी. तर अशा शेपची कढई तुम्ही नेहमी तळणीसाठी गुलाबजाम वापरले तर बेटर आहे, कारण जी सपाट बुडाची कढई असते त्याच्यात गुलाबजाम खालून चिटकतात आणि चपटे चपटे होतात. म्हणून अशा शेपची कढई घ्यायची. तेल व्यवस्थित तापले का ते मी चेक केलं आणि गुलाबजाम त्याच्यात टाकले आणि तळायला सुरुवात केली. तर गुलाबजाम तळताना नेहमी बारीक गॅसवर गुलाबजाम तळायचे, फार मोठा गॅस करायचा नाही, नाहीतर गुलाबजाम वरून करपतात आणि आतून आहे तसेच कच्चेच्या कच्चे लागतात किंवा पीठ लागतं. तर एक एक करून सगळे गुलाबजाम जे आहेत, एक एक करून नाही थोडे थोडे करून मी सगळे गुलाबजाम जे आहेत ते तळून घेणार आहे. आणि त्यानंतर आपल्याला बनवायचा आहे पाक. तर तुमच्या घरी कसले गुलाबजाम आवडतात सगळ्यांना? आमच्या घरी तर खव्याचे गुलाबजामच फेवरेट आहेत सगळ्यांचे. आणि इन्स्टंटवाले म्हणाल तर खव्याचेच बनवते मी नेहमी, कारण मला वाटते जे पॅकेटमधलं प्रीमिक्स असतं तो आणि खवा त्याची प्राईस आसपास पडते आणि वेळ पण साधारणपणे तेवढाच लागतो. तर ही मोठी वाटी भरून मी 1 वाटी साखर घेतली आहे कढईमध्ये आणि तेवढं जे आहे आपल्याला पाणी ॲड करायचं आहे, सेम वाटीने मोजूनच. तर पाणी आणि साखर दोन्ही जे आहे ते एकत्र केलं आणि आता त्याला आपल्याला उकळी आणायची आहे. तर साखर जी होती ती माझी ऑर्गॅनिकवाली असल्यामुळे तिला थोडासा वेगळा रंग तुम्हाला दिसत असेल, तर थोडी पिवळसर असते ती. इथं त्याला उकळी यायला लागली. इथं गुलाबजामसुद्धा रेडी आहेत. तर गुलाबजाम किंवा साखर या दोन्हीतलं एक हे गरम नेहमी असायला हवं. तर आता आपण गुलाबजाम तर थंड होणार आहेत आपले, पण पाक आपला गरम असेल. त्यानंतर पाव चमचा वेलची पूडसुद्धा त्याच्यात टाकून घेतली उकळी आल्यानंतर आणि ते सुद्धा हलकंसं मिक्स केलं. तर गुलाबजामचा पाक जो आहे तो आपल्याला फार घट्ट पण करायचा नसतो आणि फार पातळ पण करायचा नाही आहे. व्यवस्थित असा पाक रेडी झाला आहे. आता मी गॅस बंद केला आणि त्याच्यात गुलाबजाम आहेत ते सगळे टाकून मुरायला ठेवून दिले.
तर गुलाबजाम व्यवस्थित असे कोट झाले साखरेच्या पाकामध्ये. त्यानंतर या बाऊलमध्ये ठेवले होते मी आणि तुम्हाला आता गुलाबजाम दाखवते. किती रसरशीत आणि छान झालेत बघा. तर मस्त असे गुलाबजाम झटपट रेडी झाले. तुम्हीसुद्धा नक्की खव्याचे गुलाबजाम ट्राय करा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला सांगायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. धन्यवाद.